नमस्कार मंडळी, तुम्हाला जर मच्छी फ्राय करायची असेल आणि तुमच्याजवळ जर रवा नसेल, मग मच्छी फ्राय कशी करायची हा प्रश्न पडला असेल तर चला तर मी आज दाखवणार आहे. रवा नसेल तर मच्छी फ्राय कशी करायची त्या रेसिपीला आता सुरुवात करूया. मच्छी फ्राय करण्यासाठी मी हलवा मच्छी आणि कर्ली मच्छी घेतलेली आहेत. 4-5 तुकडे घेतलेले आहेत पीस. आता ते मी स्वच्छ साफ करून 3 ते 4 वेळा धुवून घेतलेले आहेत. त्याला आता चवीपुरतं मीठ टाकूयात आणि कोकम रस थोडासा लागणार आहे. तुमच्याजवळ जर कोकम रस नसेल तर तुम्ही लिंबाचा रस लावा. हा बघा, थोडासा कोकम रस घ्यायचा आहे आणि मीठ आणि कोकम रस मच्छीला व्यवस्थित लावून 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. मच्छीला कोकम रस आणि मीठ लावून 15 मिनिटं झालेली आहेत साधारण. आता आपण त्याला मसाले लावून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा घरगुती मसाला आपण जो वापरतो तो घ्यायचा आहे. मी मालवणी मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी पाव चमचाभर हळद घ्यायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मसाले मिक्स करायचे आहेत आलं लसूण पेस्टमध्ये. हे बघा, त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असे आणि मच्छीला लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. हे बघा, मच्छीला व्यवस्थित असे मसाले लावून घेतलेले आहेत. आता हे 5 ते 10 मिनिटं ठेवून देऊ. तुमच्याजवळ जर जास्त वेळ असला तर जास्त वेळ ठेवला तरी काही नाही. मच्छी फ्राय करायची आपल्याला, त्यासाठी कोटिंगसाठी लागणारं जे साहित्य आहे ते सांगते. तुमच्याजवळ जर रवा नसेल तर काय करायचं आहे, त्यासाठी आपण जे घरगुती तांदूळ वापरतो किंवा रेशनचे वगैरे जे तांदूळ असतील ते घ्यायचे आहेत, स्वच्छ साफ करून आणि कपड्याने पुसून घ्यायचे आहेत. त्याला जर काय पावडर वगैरे असेल तर निघून जाते. आणि बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि रवाळ असे रव्यासारखे थोडे जाडसर असं वाटून घ्यायचं. एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे. आता मी हे मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेते आहे. हे बघा, मी मिक्सरच्या भांड्यामधून जाडसर असे तांदूळ वाटून घेतलेले आहेत. जसा रवा असतो त्याच पद्धतीने असं जाडसर ठेवायचं आहे थोडं तांदूळ वाटताना. हे बघा, या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. तुमच्याजवळ जर रवा नसेल किंवा असला तरी केव्हा तरी या पद्धतीने तांदूळ वाटून ते मच्छी फ्राय करताना वापरून बघा. मस्त छान कुरकुरीत अशी मच्छी फ्राय होते. आता यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकत आहे. तुमच्याजवळ असेल तर तुम्ही टाका किंवा नाही टाकला तरी चालेल. जरासं लाल तिखट मसाला टाकूया आणि कोटिंगच्या चवीपुरतं जरासंच मीठ टाकायचं आहे. आपण मच्छीला लावलेलं आहे त्यामुळे कमी टाकायचं आहे. जराशी हळद टाकायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यावरती मच्छीला व्यवस्थित असं दाबून कोटिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल आणि माझी रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मच्छीला कोटिंग करेपर्यंत इकडे मी मच्छी फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं. तेल गरम झालेलं आहे. आता एक एक करून जेवढी तव्यामध्ये बसेल तशी मच्छी फ्राय करायला सोडायची आहे. हलकंसं झाकण उघडं ठेवून मंद आचेवरती मस्त अशी एका साईडने 3 ते 4 मिनिटं मच्छी फ्राय करून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आता झाकण काढून दुसऱ्या साईडने मच्छी परतून घेऊयात. दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे मच्छी. हे बघा, मस्त अशी वरून कुरकुरीत मच्छी फ्राय बनून तयार आहे.
आता आपण तेल व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने बाकीची राहिलेली मच्छी पण मी फ्राय करून घेणार आहे. तांदळाचा रवा किंवा तांदळाची कणी पण म्हणू शकता, ते लावून मस्त अशी वरून कुरकुरीत हलवा आणि कर्ली फ्राय बनवली आहे. तुम्ही पण या पद्धतीने मच्छी नक्की फ्राय करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर कमेंट करून नक्की सांगा आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.